नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार. आज आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयामधील 1.6 इंटू द वाईल्ड या लेसनचे आईस ब्रेकर्स शिकवणार आहे. हा लेसन किरण पुरंदरे या लेखकांनी लिहिलेला आहे. तर चला आपल्या आईस ब्रेकर्सला आपण सुरुवात करूया. फर्स्टपासून. Narrate in your class any of the incidents of your life when you were extremely terrified or awestruck. आता याचा अर्थ बघा काय होतो. Narrate in your class any of the incidents of your life. तुमच्या आयुष्यातील एखाद्या घटनेचे तुम्ही वर्गात नॅरेट करा, म्हणजे नॅरेशन करा किंवा कथन करा. When you were extremely terrified or awestruck. ज्यावेळेस तुम्ही प्रचंड घाबरलेला असाल किंवा भयभीत झालेला असाल. आता या ठिकाणी एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी ती छोटीशी मी स्टोरी या ठिकाणी लिहिलेली आहे, ते आपण बघूया. वन्स आय व्हिजिटेड माय विलेज वेन आय वॉज ड्रायव्हिंग माय बाईक विथ माय सिस्टर गोईंग टू द विलेज ऑफ माय रिलेटिव्ज. एकदा मी गावाला भेट दिली आणि त्यावेळेस मी माझ्या सिस्टरबरोबर गावाला जात होतो नातेवाईकांकडे. आय लॉस्ट माय कंट्रोल ऑफ माय बाईक. त्यावेळेस मी माझ्या बाईकचा कंट्रोल म्हणजे लॉस झाला. म्हणजे द बाईक स्ट्रक टू अ बिग पोल. आणि बाईक डायरेक्टली बिग पोल म्हणजे एका खांबाला जाऊन धडकली. आफ्टर अन ॲक्सिडेंट व्हेन आय केम टू माय सेन्सेस आय वॉज एक्स्ट्रीमली टेरिफाईड टू थिंक अबाउट वॉट वूड हॅव हॅपन टू माय सिस्टर. अपघात झाल्यानंतर व्हेन आय केम टू माय सेन्सेस, ज्यावेळेस मी शुद्धीवर आलो त्यावेळेस मला सर्वात जास्त भीती अशी वाटली की नक्की माझ्या बहिणीबरोबर काय झालं. बट लकीली बोथ ऑफ अस वेअर सेफ. आम्ही बऱ्यापैकी दोघंही सेफ होतो. बट माय सिस्टर्स हेड वॉज इंज्युअर्ड. आणि माझ्या बहिणीचं जे डोकं आहे थोडं जखमी झालं. अँड लिटल डॅमेज टू माय बाईक. आणि माझ्या बाईकला थोडंसं डॅमेज झालं. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं ही एक इमॅजिनेटिव्ह स्टोरी आहे की जी आपल्याला वर्गामध्ये सांगायची होती. एखादी अशी घटना की दॅट हॅपन अँड वी फेल्ट दॅट टाईम टेरिफाईड ऑर ऑस्ट्रक. म्हणजे आपण ती घटना झाल्यानंतर आपण भरपूर घाबरलो किंवा आपल्याला भीती वाटली, म्हणून ती आपल्याला त्या ठिकाणी नॅरेट म्हणजे ती कथा सांगायची होती. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वेगळी स्टोरीसुद्धा या ठिकाणी लिहू शकतात. कंप्लीट द गिवन टेबल रिगार्डिंग द फॅक्टर्स, सिच्युएशन्स, रिझन्स वाय यू समटाइम्स गेट स्केअर्ड अँड द फॅक्टर्स दॅट ॲड टू इट. गिव्ह पॉसिबल सोल्युशन्स. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की कंप्लीट द गिवन टेबल रिगार्डिंग द फॅक्टर्स, सिच्युएशन्स, रिझन्स. या ठिकाणी ते सांगतायत की समजा एखादा घटक असेल, एखादी परिस्थिती असेल किंवा काही कारणे असतील, तर त्याच्याशी संबंधित तुम्हाला पुढील दिलेला रिगार्डिंग म्हणजे त्याशी रिलेटेड की तुम्हाला तो टेबल कंप्लीट करायचा आहे. वाय यू समटाइम्स गेट स्केअर्ड. कधी कधी तुम्ही भरपूर घाबरतात किंवा फार घाबरून जातात. अँड द फॅक्टर्स दॅट टू ॲड इट. आणि त्याच्यामध्ये अजून काही इतर घटकांची सुद्धा भर पडते, म्हणजे त्याच्यामध्ये ते ॲड होतात. गिव्ह पॉसिबल सोल्युशन. जर असं झालं तर त्याला पॉसिबल सोल्युशन्स आपल्याला द्यायचे आहेत. आता या ठिकाणी त्या टेबलमध्ये नंबर 1 हे त्यांनी ऑलरेडी आपल्याला सोल्युशन करून दिलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या ज्या काही फॅक्टर सिच्युएशन्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी इमॅजिन करून त्याचे आपल्याला सोल्युशन्स आणि फॅक्टर्स जे आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत. त्या ठिकाणी 4 कॉलम्स आहेत. नंबर 1 बघूया. रिझन बघा, रेडीमेड त्यांनी दिलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे आहेत काही. व्हाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर्स. समजा आता हे एक रिझन आहे की आपण एखाद्या विचित्र प्राण्यांबद्दल किंवा वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल जेव्हा चर्चा करतो. फॅक्टर्स विच ॲड टू इट. त्याच्यामध्ये तर काय ॲड करता येईल बघा. ॲट मिडनाईट इन द ॲब्सेन्स ऑफ पॅरेंट्स. म्हणजे ज्यावेळेस मध्यरात्र होते किंवा ज्यावेळेस घरी आपले पालक नसतात त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असतो. सोल्युशन, तर अशा वेळेस काय करावं. अवॉइड सच डिस्कशन्स. आपण काय केलं पाहिजे, अशा चर्चा थांबवल्या पाहिजेत, असं डिस्कशन थांबवलं पाहिजे. स्टोरीज दे आर बेसलेस. म्हणजे ह्या ज्या अशा कथा आहेत, म्हणजे प्राण्यांच्या असतील किंवा वेगवेगळ्या विचित्र किंवा असे प्राणी का जे म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटू शकते, अशा ज्या काही स्टोरीज असतील हे आपण म्हणजे निराधार, बेसलेस म्हणजे युजलेस असतात, त्यांचा आपण उच्चारच करायचा नाही किंवा त्याच्याशिवाय बोलायचंच नाही. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी दुसऱ्यापासून आपल्याला सॉल्व करायचं आहे. इफ आय लॉस्ट समवेअर
अँड आय कॅन नॉट फाइंड माय वे होम. जर मी कुठे हरवलो किंवा मी स्वतःला कुठेतरी मी मार्ग चुकलो आणि मी माझा घराचा मार्ग शोधू शकलो नाही, तर मग त्यासाठी फॅक्टर्स विच ॲड टू इट, त्याच्यामध्ये काय फॅक्टर्स येऊ शकतात? असं कधी घडतं? ज्यावेळेस इफ आय एम अलोन, मी जर एकटा असेल तर. इफ इट इज ॲट नाईट, जर रात्रीची वेळ असेल तर चुकू शकतो. इफ द प्लेस इज लोनली, जर तिथली जागा जी आहे ती समजा एकांकी असेल किंवा तिथे कोणी नसेल, तर असं घडू शकतं. म्हणजे हे घटक त्याला जबाबदार ठरतात. आता याला सोल्युशन काय? फाइंड आउट द वे, आपण आपला मार्ग शोधला पाहिजे. रूट इन डिटेल बिफोर हँड, म्हणजे कुठेही जाण्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण रूट तो हँड टू हँड म्हणजे आपल्याला तो माहिती असायला पाहिजे. ट्राय नॉट टू गेट आउट ॲट नाईट टाईम, रात्रीच्या वेळेस कधीच बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करायचा नाही, की जेणेकरून आपण कुठेच हरवणार नाहीत. नंबर 3, जस्ट बिफोर द एक्झाम. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का, समजा आता परीक्षेचं कारण आहे, तर आता परीक्षेचं समजा रिझन आहे, तर त्याच्यामध्ये कोणते फॅक्टर्स ॲड होतात किंवा आपल्याला का बरं त्याची भीती वाटू शकते? इफ आय एम अनप्रिपेअर्ड फॉर द एक्झाम, जर मी परीक्षेची पूर्ण तयारी केलेली नसेल, म्हणजे मी पूर्ण तयार नसेलच. नॉट रिमेंबरिंग सम टॉपिक्स ड्यू टू इनकम्प्लीट स्टडीज, अपूर्ण अभ्यासामुळे किंवा इनकम्प्लीट स्टडीमुळे मला काही टॉपिक्सच आठवत नाहीत किंवा मला काही विषयाचा भागच आठवत नाही आहे. म्हणजे हे घटक त्याच्यामध्ये ॲड होतात भीतीमध्ये. हॅव अ रेग्युलर टाईम, ह्या ठिकाणी सोल्युशन काय देऊ शकतो आपण? म्हणजे आपण याला ऑप्शन काय किंवा सोल्युशन काय देऊ शकतो? हॅव अ रेग्युलर टाईम टेबल फॉर स्टडीज, आपण नेहमी अभ्यासासाठी योग्य टाईम दिला पाहिजे, की एक नियमित वेळापत्रक ठरवलं पाहिजे. स्टडी रेग्युलरली विथ फ्रँटिक स्पीड, आणि आपला अभ्यास जो आहे तो आपण नियमितपणे वेगाने, फ्रँटिक स्पीड म्हणजे वेगवान अ, याने आपण अभ्यास केला पाहिजे. नंबर 4, लॉस्ट माय व्हॅल्युएबल थिंग्स. आता या ठिकाणी समजा काही कारण आहे, समजा आपली बॅग कुठेतरी हरवलेली आहे. मग त्या ठिकाणी त्याला कोणते फॅक्टर्स ॲड होऊ शकतात. म्हणजे आपल्याला कधी ही भीती वाटते, इफ आय एम नॉट गेटिंग इट, ज्यावेळेस ती आपल्याला भेटत नाही. आणि त्याला सोल्युशन काय? ज्यावेळेस आपण एखादी बॅग आपल्याबरोबर असते, एखादी वस्तू, आपल्या थिंग्स आपल्याबरोबर असते, वी विल कीप इट सेफली, आपण ती नेहमी सेफली किंवा सिक्युअरली ठेवली पाहिजे. डोंट कॅरी देम अननेसेसरली, म्हणजे बिना कामाचं किंवा अनावश्यकपणे तिला कुठेही घेऊन जायचं नाही. एक तर सुरक्षित ठेवायची किंवा ती अनावश्यकपणे कुठेही घेऊन जायची नाही ती वस्तू. कधी-कधी आपली रिंग हरवते, कधी-कधी आपलं अँकलेट हरवतं किंवा एखादं गोल्ड ची एखादी वस्तू हरवते, ऑर्नामेंट हरवतात. मग त्यावेळेस ती हरवण्याच्या अगोदरच आपण काय केलं पाहिजे, की ती सेफली ठेवल्यानंतर त्या ठिकाणी प्रॉब्लेमच येत नाही. नंबर 5, फिअर्स अँड अँक्झायटी अबाउट कोविड-19. समजा आपल्याला कोविड-19 विषयी भीती असेल किंवा फार चिंता असेल, फार भीती वाटत असेल आपल्याला, तर मग त्या ठिकाणी याच्यामध्ये कोणते फॅक्टर्स ॲड होतात? का बरं आपल्याला भीती वाटते? वाय वी फिअर अबाउट कोविड-19, तर त्याच्यामागे रिझन आहेत. समजा आपण सफरिंग फ्रॉम फेवर असेल, कोल्ड अँड कफ, म्हणजे समजा आपल्याला ताप आला किंवा आपल्याला कोल्ड म्हणजे आपल्याला सर्दी झाली किंवा कफ म्हणजे आपल्याला खोकला झाला, तर ह्यामुळे आपण थोडंसं घाबरू शकतो. म्हणजे हे घटक त्याला कारणीभूत ठरतात आपल्या भीतीला. आता त्याला सोल्युशन काय? दॅट इज क्वारंटाईन वनसेल्फ ॲट होम. स्वतःला आपण घरातच काय केलं पाहिजे? वेगळं ठेवलं पाहिजे. आणि शुड बी टेस्टेड, आणि आपण आपली चाचणी करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण आपली मेडिकल तपासणी करून घ्यायला पाहिजे. नंबर 6, मेडिकल एमर्जन्सी. आता मेडिकल एमर्जन्सी म्हणजे समजा आता हे कारण आहे, समजा कुठेतरी समजा वैद्यकीय आपत्कालीन झालेलं आहे किंवा कुठेतरी मेडिकल एमर्जन्सीची काय आहे त्या ठिकाणी गरज आहे. मग आता त्याच्यामध्ये फॅक्टर्स कोणते ॲड होतात मेडिकल एमर्जन्सीमध्ये? काय काम का आपल्याला जास्त भीती वाटू शकते? वाय वी विल फिअर दॅट मच? तर जर ती रात्रीची वेळ असेल, ॲट मिडनाईट, मध्यरात्रीची वेळ असेल, इन द ॲब्सेन्स ऑफ डॉक्टर्स, जर त्या ठिकाणी डॉक्टर्सच नसतील तर आपल्याला जास्त भीती वाटू शकते. कारण पेशंट जर सीरियस असेल तर आपल्याला डॉक्टर अवेलेबल नाही झालं तर त्यांची दगावण्याची किंवा त्या ठिकाणी ऑफ होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आपण त्याला घाबरतो. आता याला सोल्युशन काय? दॅट इफ देअर विल बी मेडिकल एमर्जन्सी, जर मेडिकल एमर्जन्सी असेल तर सोल्युशन काय? कीप नंबर्स ऑफ डॉक्टर्स, डॉक्टरांचे नंबर आपल्याकडे असायला पाहिजेत, किंवा कीप नंबर्स ऑफ हॉस्पिटल्स, आणि जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचे नंबर्स आपल्याकडे असायला पाहिजेत. म्हणजे ह्या गोष्टी आपण त्या जाणीवपूर्वक किंवा लक्षपूर्वक आपण त्या आपल्या जवळ ठेवल्या पाहिजेत. गिव्हन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन परस्यू ॲज युअर हॉबी, पॅशन ऑर प्रोफेशन. कंप्लीट द टेबल अकॉर्डिंगली. आता या ठिकाणी त्यांनी एक टेबल दिलेला, आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि ते सांगतायत
की गिवन बिलो ऑर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज, की खाली भरपूर अशा काय ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, म्हणजे त्याला आपण उपक्रम असं म्हणू शकतो. यू कॅन पर्स्यू ॲज युअर हॉबी, आणि त्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण आपल्या हॉबी म्हणजे आपला छंद किंवा आपलं पॅशन म्हणजे आपली आत्यंतिक आवड, म्हणजे आपली आवड ऑर प्रोफेशन किंवा व्यवसाय म्हणून आपण त्याला काय करू शकतो, पर्स्यू करू शकतो, म्हणजे आपण त्याला जोपासू शकतो, म्हणजे आपण त्याला ॲक्सेप्ट करू शकतो. तर त्या अनुषंगाने त्यांनी तो टेबल जो दिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पहिले 2 त्यांनी सोल्युशन करून दिलेलं आहे आणि काही ठिकाणी त्यांनी फिल इन द ब्लँक्स ठेवल्यात, की त्या फिल इन द ब्लँक्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स ज्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल ज्या ठिकाणी मी कलरफुल केलेलं आहे वेगवेगळ्या रंगामध्ये, तर त्या ठिकाणी हे माझ्या अनुषंगाने हे मला आवडणारे हॉबी किंवा माझ्या पॅशन आहेत किंवा माझं प्रोफेशन आहे. सो बेसिकली आपल्या लक्षात पाहिजे काय, ह्या ठिकाणी तुम्हाला फ्रीडम आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकता, ते उत्तरं जिथे तुम्हाला आवश्यक वाटेल तिथे तुम्ही टिक मार्क करू शकतात. आपण सुरुवात करूया ह्या 3rd नंबरच्या क्वेश्चनला, की ज्या व्हेरियस ॲक्टिव्हिटीज त्याने दिलेल्या आहेत, हॉबी असेल, पॅशन असेल, प्रोफेशन असेल. सो वी हॅव टू ओन्ली देअर टिक मार्क. आपल्याला काय करायचे आहे, टिक मार्क करायचे. आता नंबर बघा, सिरियलमध्ये पहिल्या कॉलममध्ये त्यांनी सिरियल नंबर्स दिलेले आहेत. सेकंडमध्ये ॲक्टिव्हिटीज, कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो. मग ती जी आपण ॲक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये आपली हॉबी ती आहे की पॅशन आहे किंवा प्रोफेशन आहे. अँड देन रिझन, चॅलेंज ऑर बोथ. म्हणजे रिझन म्हणजे तुम्ही का बरं समजा पेंटिंग करतात किंवा का बरं तुम्ही ट्रॅव्हलिंग करतात किंवा चॅलेंज म्हणजे तुमच्यासाठी काय आव्हानात्मक आहे किंवा दोन्ही रिझन्स आहेत, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता या ठिकाणी दे हॅव गिवन हिअर ॲट लीस्ट 2 कंप्लीट आन्सर, आणि 3rd नंबरचं त्यांनी फक्त ॲक्टिव्हिटी आणि रिझन त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे चॅलेंज आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. नंबर 1 पेंटिंग. आता समजा एखादा व्यक्ती असेल तर त्याला हॉबी म्हणून पण तो पेंटिंग करतो, पॅशन म्हणजे आवड म्हणून पण करतो, प्रोफेशन एक व्यवसाय म्हणून पण करतो. आणि त्या ठिकाणी रिझन काय पेंटिंग करण्याचं, दॅट आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक ऑफ ब्रश. म्हणजे त्याच्या त्याला असं म्हणजे एखादा व्यक्ती जर पेंटिंग करत असेल आणि त्याच्या ह्या तिन्ही हॉबीज त्या तिन्ही जर त्याच्यामध्ये ह्या या ठिकाणी पूर्ण ॲक्टिव्हिटीज तो फॉलोअप करत असेल, तर त्या ठिकाणी त्याचं हे काय आहे म्हणजे रिझन काय आहे, की त्याला असं वाटतं की तो त्याला स्वतःला कशातून, त्या ब्रशमधून म्हणजे तो जे काही पेंटिंग करतो त्याच्यातून तो स्वतःला काय करू शकतो, चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. नेक्स्ट वन आहे बघा, ट्रॅव्हलिंग. आता याचंही उत्तर त्यांनी रेडीमेड दिलेलं आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीचं ट्रॅव्हलिंग तो करतो, तर त्याची ती हॉबी असेल म्हणजे त्याला तो छंद असेल, पॅशनही त्यांनी दिलेलं आहे, आवड असेल, प्रोफेशन एक व्यवसाय त्यांचा असेल. त्या ठिकाणी रिझन काय आहे, की तो व्यक्ती जर टुरिझममध्ये काम करत असेल, दॅट इन टुरिझम देअर इज ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स. म्हणजे तो जर ट्रॅव्हलिंग करत असेल त्याच्यामागे रिझन काय आहे, की तो एक तर टुरिझम फील्डमध्ये काम करत असेल आणि देअर इज टू मच डिमांड और ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स, की जे पर्यटक मार्गदर्शक असतात त्यांची आता भरपूर काय आहे या ठिकाणी टुरिझममध्ये, पर्यटन क्षेत्रामध्ये मागणी आहे. नंबर 3rdला आपण बघूया. या ठिकाणी त्यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी दिलेलं आहे आणि हॉबीमध्ये या ठिकाणी हॉबी झालं, पॅशन किंवा प्रोफेशन त्यांनी फिल इन द ब्लँक्स ठेवल्यात. त्या ठिकाणी आता आपण ठरवायचं की आपल्याला काय आवडतं किंवा आपल्या ह्या तिघांपैकी किंवा तिन्ही राईट आहेत की आपल्याला हे बघायचं आहे. आता त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल समजा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असेल, तर ते माझं समजा हॉबी आहे, म्हणजे एक छंद आहे माझा, पण मी पॅशन किंवा प्रोफेशन म्हणून त्याला काय करत नाहीत, त्याचा तसा विचार करत नाही. आता या ठिकाणी सीमध्ये बघा, समजा हे चॅलेंज म्हणून घेतलेलं असेल, तर इन द एज ऑफ कॉम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप. म्हणजे कम्प्युटरच्या ह्या युगामध्ये त्याला काय आहे, लिमिटेड प्रोफेशनल स्कोप आहे, म्हणजे एवढा काही जास्त त्याचा काय नाही आहे, त्याचा बेनिफिट नाही आहे. म्हणजे याचा व्यवसाय म्हणून त्याची व्याप्ती काय आहे, मर्यादित आहे, असा आपण अर्थ घेऊ शकतो. नंबर 4ला कन्झर्व्हिंग एन्व्हायर्नमेंट. आता कन्झर्व्हिंग एन्व्हायर्नमेंट म्हणजे काय, की जे आपलं पर्यावरण आहे त्याचं काय करणं, संरक्षण करणं, रक्षण करणं. आता या ठिकाणी मी हॉबीमध्ये सुद्धा त्याला टिक मार्क केलेली आहे, पॅशनमध्ये सुद्धा केलेली आहे. कारण पर्यावरणाचं संरक्षण करणं हे माझ्यासाठी एक छंदसुद्धा आहे आणि एक माझी ती आवडसुद्धा आहे. पण मी तो व्यवसाय म्हणून ते निवडलेलं नाही आहे. आता या ठिकाणी जो आपला 5th नंबरचा कॉलम आहे, रिझन, चॅलेंज ऑर बोथ. आता या ठिकाणी मी रिझन म्हणून त्याचं उत्तर दिलं आहे, की का बरं मला त्याचं कन्झर्व्हिंग एन्व्हायर्नमेंटचं का बरं मला हॉबी आहे किंवा मला पॅशन का आहे, का आवडतं मला. तर त्याच्यामागे रिझन असं आहे, नो द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज अँड एन्व्हायर्नमेंट. कारण मला बऱ्यापैकी झाडांचं आणि पर्यावरणाचं महत्त्व कळतं, म्हणून मी कन्झर्विंग एन्व्हायर्नमेंट म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणं हे मी एक छंद आणि आवड म्हणून त्याला फॉलो करतो. नंबर 5ला बर्ड वॉचिंग. बर्ड वॉचिंग म्हणजे पक्षी निरीक्षण आपण म्हणू शकतो किंवा पक्षी बघण्याचा छंद असणे. त्या ठिकाणी
मी म्हणून दिलं की मला पक्षी बघण्याचा छंद आहे, बट आय डोंट हॅव अ पॅशन, मला त्याची आत्यंतिक आवड नाही आहे किंवा मी बर्ड वॉचिंग हे प्रोफेशन म्हणून घेऊ शकत नाही. आता मला हॉबी आहे, छंद आहे, तर त्याचं रिझन काय दिलं बघा मी, टू गेट हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन, एक मनाला आनंद आणि एक समाधान मिळावं म्हणून मी बर्ड वॉचिंग करत असतो. टू नोन व्हरायटीज ऑफ बर्ड्स, आणि जे काही पक्षी आहेत आपल्या पर्यावरणामध्ये, वातावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला, तर त्याच्या प्रकारांविषयी माहिती करून घेण्याचा मला एक वेगळा काय आहे, ती मला एक छंद आहे. त्यासाठी मी काय करतो, बर्ड वॉचिंग करत असतो. आता या ठिकाणी विद्यार्थी दॅट स्टुडंट कॅन डू देअर ओन ॲक्टिव्हिटीज, दे कॅन गिव्ह देअर ओन आन्सर्स इफ दे आर चेंजिंग देअर आन्सर्स in a passion, in hobby or profession. So they have to change their answer in reason and challenge also, की त्यांना रिझन आणि चॅलेंज या कॉलममध्ये सुद्धा त्यांची उत्तर त्या अनुषंगाने काय करावी लागतील, बदलावी लागू शकतात. नंबर 4चा क्वेश्चन बघूया. मॅच द फॉलोविंग वाईल्ड लाईफ सँच्युरीज विथ देअर लोकेशन्स. आता या ठिकाणी लोकेशन म्हणजे या ठिकाणी ठिकाण, आणि वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे काय, प्राणी संग्रहालय किंवा आपण त्याला वन्य प्राण्यांची अभयारण्य, म्हणजे काही असे फॉरेस्ट एरियाज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये किंवा वर्ल्डमध्ये सुद्धा, व्हेरियस कंट्रीजमध्ये, की काही एरिया जो आहे म्हणजे माउंटेन एरिया किंवा काही फॉरेस्ट जंगलपट्टीचा एरिया, त्या ठिकाणी काही एरिया त्यांनी वन्य प्राण्यांसाठी काय ठेवलेलं आहे, सुरक्षित म्हणजे कन्झर्व केलेलं आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, की आपल्याला 2 टेबल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्टमध्ये दिले वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे वन्य प्राण्यांचे अभयारण्य किंवा वने, आणि लोकेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्या जनरल नॉलेजच्या याने आपल्याला त्याची उत्तर सांगायची आहेत. आता या ठिकाणी डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर सांगतो. या ठिकाणी त्यांनी दिलेला हा जो टेबल आहे, याच्यानंतर याची डायरेक्ट उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहेत, चेंजेस करून त्या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा, आता वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये नंबर 1 बंदीपूर नॅशनल पार्क हा कुठे आहे, कर्नाटक या स्टेटमध्ये आहे. बघा लोकेशन त्याचं. देन काझीरंगा नॅशनल पार्क सेकंड नंबर, हे आसाममध्ये आहे. देन जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंडमध्ये आहे. देन रणथंबोर नॅशनल पार्क हे राजस्थानमध्ये आहे. अँड देन लास्ट वन 5 नंबर कान्हा नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशमध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारे की जी वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, त्यांनी जे मॅच द पेअर्स दिलेले आहेत, या ठिकाणी पेपरला सुद्धा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सला ते विचारू शकतात, आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे जे काही एक जनरल क्वेश्चन किंवा आईस ब्रेकर्स आहेत, ते आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासावे लागतात. थँक्यू.